नाशिक येथील बहुचर्चित बोगस शालार्थ आयडी प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे। या प्रकरणातील मूळ तपास अधिकाऱ्यांना तपासातून वगळण्यात आल्यानं तक्रारदार डॉक्टर पंकज अर्थात दादासाहेब साळुंखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची बदली करत असल्यानं त्यांची पुन्हा तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, अशी मागणी डॉक्टर साळुंखे करणार आहे। याबाबत येत्या 2 दिवसात नाशिक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तपास अधिकारी म्हणून रामदास शेळके यांची नियुक्ती पूर्ववत करण्यात आली नव्हती, तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉक्टर साळुंखे यांनी दिला। दरम्यान या प्रकरणात लवकरच सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सुप्रीम कोर्टातही न्याय मिळाला नाही तर या प्रकरणाशी संबंधित सर्वांचा पर्दाफाश करणार असा इशारा साळुंखे यांनी दिला आहे। याचबरोबर कौटुंबिक जुन्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोपही डॉक्टर साळुंखे यांनी केला। आता रामदास शेळके यांची तपास अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती होते का आणि या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पत्रकार परिषदेनिमित्त आपण सर्व इथं आलात त्याबद्दल धन्यवाद। आजचा जो विषय आहे आपला बनावट शालार्थ आयडीच्या प्रकरणासंदर्भातला, तर कालच एक अतिशय वाईट घटना घडली की या प्रकरणातला जो मेन मुख्य सिंघम अधिकारी होते माननीय रामदासजी शेळके साहेब यांची नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने बदली केली आणि त्यांच्याऐवजी या इथे कोणीतरी राजपूत समाजाचे एक अधिकारी इथे नियुक्त केलेले आहे। तर ही अतिशय दुर्दैव गोष्ट आहे, असं व्हायला नको पाहिजे बघायला गेलं तर, परंतु प्रशासनाने असं केलं हे चुकीचं आहे। तर या गोष्टीमध्ये माझं एक म्हणणं अजून असं आहे की मी या सोमवारी नाशिकचे आयुक्त आहेत माननीय संदीप कर्णिक साहेब यांची भेट घेणार आहे आणि यांची भेट घेऊन मी 2 दिवसाचा अल्टिमेटम त्यांना देणार आहे की रामदास शेळके साहेबांना परत तुम्ही पूर्ववत पदावरती बसवा। त्यांचे शेवटचे 3 महिने बाकी आहेत, 3 महिन्यामध्ये भरपूर काय होऊ शकतं बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये। त्याच पद्धतीने दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे की या बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये माझ्याविषयी वैयक्तिक बाहेर सोशल मीडियामध्ये